मित्रांनो, माणूस म्हणून आपल्या सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा आहेत ज्या आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी, कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. या इच्छा अनेकदा आपल्या सामर्थ्य, प्रतिभा आणि आकांक्षांमध्ये मूळ असतात, जे आपल्याला आपल्या खऱ्या उद्देशाकडे मार्गदर्शन करतात आणि आपली क्षमता पूर्ण करतात. जेव्हा या इच्छा आणि आकांक्षा स्वतःऐवजी इतरांद्वारे ठरवल्या जातात ना, तेव्हा ते अपयश आणि अपूर्णतेची भावना आपल्यामध्ये निर्माण करतं. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला अनुभवता येणारं सर्वात मोठं अपयश म्हणजे जेव्हा ते इतरांच्या इच्छा आणि आकांक्षा यांना स्वतःच्या क्षमता आणि आकांक्षांवरती झाकून टाकू देतात. पालकांचा, मित्रांचा किंवा संपूर्ण समाजाचा दबाव असो. जेव्हा आपण बाह्य प्रभावांना आपल्या स्वप्नांवरती हुकूम करू देतो, तेव्हा आपल्याला खरोखर आनंदी आणि पूर्ण काय होतं हे आपण गमावण्याचा धोका पत्करतो. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येकामध्ये अद्वितीय प्रतिभा आणि सामर्थ्य असतं, जे त्यांना बनवतात. इतरांना आपल्या इच्छांवरती हुकूम करण्याची परवानगी देऊन आपण आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून आणि खरोखर पूर्ण होणारं जीवन जगण्यापासून स्वतःला मर्यादित करतो. आपण स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला हवा आणि इतरांची मतं आणि अपेक्षा आपल्याला मागे ठेवू देऊ नयेत. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षांचं पालन करतो, तेव्हा आपण आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकतो आणि खरोखर अर्थपूर्ण आणि फायद्याचं जीवन आपण तयार करू शकतो. इतरांकडून मान्यता मिळवण्यापेक्षा आपला स्वतःचा आंतरिक आवाज ऐकणं, आपल्या क्षमतेवरती विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण शेवटी सर्वात मोठं अपयश म्हणजे जेव्हा आपण बाहेरच्या प्रभावांना आपल्या स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षांवरती येऊ देतो. स्वतःशी खरं राहून आणि स्वतःच्या मार्गाचं अनुसरण करून आपण प्रामाणिक आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो. आपण इतरांना आपली स्वप्न दाखवू नयेत, तर त्याऐवजी आपली खरी क्षमता साध्य करण्यासाठी स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला हवा, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.